व्हिडिओमध्ये आपण अंतर्लिखित कोन त्याची व्याख्या पाहिली होती. कोन व कंस याबाबत जेव्हा कोणाच्या प्रत्येक भुजेवर कंसाचे एक एक बिंदू असला पाहिजे आणि कोणाचा शिरोबिंदू हा कंसाचाच अंत्यबिंदू असला पाहिजे, अशा कोणाला आपण अंतर्लिखित कोन म्हणत होतो. आणि अंतरखंडित कंस, कोनाने अंतरखंडित केलेला कंस. तर कोन व कंस याबाबत जेव्हा कोणाच्या प्रत्येक भुजेवर कंसाचा एक तरी अंत्यबिंदू असला पाहिजे आणि कंसाचे उरलेले सर्व बिंदू कोणाच्या अंतर्भागात असले पाहिजेत, या अशा प्रकारे आपण अंतरखंडित कंसाची व्याख्या केली होती. त्यानंतर अंतर्लिखित कोनाचं प्रमेय. अंतर्लिखित कोनाचं माप अंतरखंडित कंसाच्या मापाच्या निमपट असतं. आणि मग या अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय आज आपण पाहणार आहोत. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय. अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय. आता अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची उपप्रमेय याचाच अर्थ काय, तर अशी एक उपप्रमेय आपण शोधणार आहोत की ज्याच्यामध्ये अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाचा आपण वापर केलेला आहे. आणि त्याच्यातलं पहिलं उपप्रमेय बघा काय आहे. एकाच कंसात अंतर्लिखित केलेले एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोन एकरूप असतात. उपप्रमेय पहिलं, एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोन एकरूप असतात. सिद्धता आपल्याला उपप्रमेयाची सिद्धता लिहायची. तर बघा आकृतीचा विचार करूया. ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे आणि या ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये एकाच कंसात, म्हणजे एकच कंस घेणार आहे आपण. समजा हा कंस घेतला विचारात. या एकाच कंसात अंतर्लिखित केलेले दोन कोन घ्यायचे. बघा समजा कोन ABC व दुसरा कोन ADC. बघा या ठिकाणी कोन A, बघा कोन ABC हा कोन या ABC या कंसात अंतर्लिखित केलेला आहे आणि कोन ADC हा सुद्धा कंस ABC या कंसात अंतर्लिखित केलेला आहे. आणि या दोन्ही कंसांनी अंतरखंडित केलेला कंस AXC आहे. मग आता पक्ष कोन ABC व कोन ADC हे कंस बघा ABC ने अंतर्लिखित केलेले कोन. कंस ABC या एकाच कंसामध्ये हे दोन कोन अंतर्लिखित झालेले आहेत.
आता अजून काय, कोण ABC आणि ADC ने अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे तर AXC. तो लिहूया, कोण ABC व कोण ADC ने अंतरखंडित, बघा ABC व AXB ने अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे तर कंस AXC. आणि आता साध्य काय असणार आहे मग तर एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोण एकरूप असतात किंवा समान मापाचे असतात, म्हणून कोण ABC बरोबर किंवा एकरूप कोण ADC हे साध्य करायचे. सिद्धता, पहिलं विधान, कोण ABC एवढाच अंतर्लिखित कोण बघूया आपण. तर कोण ABC ने अंतरखंडित केलेला कंस AXC आहे. मग आपलं प्रमेय काय झालं अंतर्लिखित कोणाचं प्रमेय तर अंतर्लिखित कोणाचं माप म्हणजे माप कोण ABC बरोबर अंतर्लिखित कोण आहे त्या कोणाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निमपट, माप कंस AXC. कारण काय सांगता येईल अंतर्लिखित कोणाचे प्रमेय. आता दुसरा कोण बघूया, कोण ADC. या कोणाने सुद्धा, हा सुद्धा जो अंतर्लिखित कोण आहे त्या कोणाने सुद्धा अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे AXC. आणि म्हणून तिथं सुद्धा आपल्याला अंतर्लिखित कोणाचं प्रमेय वापरता येईल की माप कोण ADC बरोबर 1/2 माप कंस AXC. कारण काय सांगता येईल अंतर्लिखित कोणाचं प्रमेय. आता विधान 1 आणि 2चं आपण निरीक्षण केलं तर उजव्या बाजूसारख्या म्हणून डाव्या बाजूसारख्या, आणि म्हणून माप कोण ABC बरोबर माप कोण ADC. कारण काय सांगता येईल विधान 1 व 2 वरून, आणि म्हणून माप सारखे आहेत म्हणजेच कोण ABC एकरूप कोण ADC. आणि अशा प्रकारे एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोण एकरूप असतात हे आपण उपप्रमेय आहे ते सिद्ध केलेलं आहे. आता असंच दुसरं प्रमेय, दुसरं प्रमेय काय बघूया. अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण काटकोन असतो. अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेला कोण काटकोन असतो. बघा पहिलं उपप्रमेय आपण पाहिलं एकाच कंसात अंतर्लिखित केलेलं कोण काटकोन असतात. तर दुसरा अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोण कसा असतो काटकोन असतो. आकृतीचा विचार करूया. O केंद्र असणारं वर्तुळ, आता याचं अर्धवर्तुळ कसं असणार आहे अर्थातच तर जी जीवा केंद्रातून जाते तर
तर हे झालं व्यास, आणि व्यासामुळे वर्तुळाचं 2 भागामध्ये विभाजन होतं. आणि मग हा जो भाग आहे तो कसा असणार आहे, अर्धवर्तुळ. आणि मग या अर्धवर्तुळामध्ये जो अंतर्लिखित केलेला कोन आहे, समजा कोन ABC नाव देऊया आपण. ABC, आणि हा ABC आपल्याला कसा दाखवायचा आहे, काटकोन. तर पक्ष काय असणार आहे बघा, कोन ABC हा कंस ABC, बघा कोन ABC हा कंस ABC ने अंतर लिखित केलेला कोन, किंवा कंस ABC या अर्धवर्तुळात, आधीच जरी म्हटलं असतं तरी चाललं असतं, केलेला कोन. आणि कंस ABC कसा आहे, अर्धवर्तुळ. आपण 2 विधानं लिहिल्यात, त्याचऐवजी एक जरी विधान लिहिलं असतं, कोन ABC हा कंस ABC या अर्धवर्तुळात अंतर्लिखित केलेला कोन आहे. तेच 2 विधानं लिहिलेत. कोन ABC हा कंस ABC ने अंतर्लिखित केलेला कोन, आणि ABC कसा आहे, अर्धवर्तुळ आहे. आणि साध्य कोन ABC काटकोन. काटकोन आहे म्हणजेच काय म्हणूया आपण, 90 अंश. हे साध्य करायचे आपल्याला, सिद्धता. आता इथं आपल्याला या कंसाला एक नाव देऊया, काय म्हणूया, एक मिनिट, आपण इथं कंस कोणता अंतरखंडित केलेला आहे ते लिहूया जरा. कोन ABC ने अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे, कंस AXC. डिटेलमध्ये लिहूया आता. साध्य कोन ABC काटकोन म्हणजेच किती दाखवूया आपण, 90 अंश. आणि आता सिद्धता, आता बघा पहिलं विधान, कंस माप कंस असं म्हणूया, AXC बरोबर 180 अंश. ABC म्हणूया आधी, बघा माप कंस ABC बरोबर 180 अंश. कशावरून, पक्ष. तर पक्षामध्ये ABC कसं दिलेलं आहे, अर्धवर्तुळ. वाटलं तर कंसात म्हणूया अर्धवर्तुळ. आता आकृतीकडे पाहिलं आपण तर ABC अर्धवर्तुळ आहे, आणि उरलेला कंस जर AXC घेतला तो सुद्धा अर्धवर्तुळ होणार आहे, कारण हा टोटल वर्तुळ होतंय बघा. ABC आणि AXC ची जर आपण बेरीज केली तर पूर्ण वर्तुळ, आणि पूर्ण वर्तुळाचं अंशात्मक माप 360. त्यातलं एकाचं 180 म्हणजे उरलेल्याचं पण 180. आणि म्हणून माप कंस बघा AXC सुद्धा काय होणार आहे, 180 अंश. कशावरून, विधान 1 वरून, कंसांची बेरीज. कंसांची बेरीज. आता तिसरं,
आता अर्थातच हे आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय आहे. आपल्याला आंतरलिखित कोनाचं प्रमेय हे त्या उपप्रमेयामध्ये वापरायचंच आहे. माप कोन ABC बरोबर 1/2 माप कंस AXC कशावरून अंतरलिखित कोनाचे प्रमेय. तर विधान 2 चा उपयोग 3 मध्ये करूया. माप कोन ABC बरोबर 1/2 माप कंस x चे मात्र किती आहे 180 अंश विधान 2 व 3 वरून आणि म्हणून भाग लावला तर इथे किती येणार आहे 90 आणि म्हणून माप कोन ABC बरोबर 90 अंश. अशा प्रकारे आपण अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयाची 2 उपप्रमेय पाहिली. पहिलं एकाच कंसातील 2 कोन एकरूप असतात. एकाच कंसात अंतर्लिखित केलेले 2 कोन एकरूप असतात आणि दुसरं अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित केलेला कोन असतो. आता याच्यानंतर चक्रीय चौकोनाचे प्रमेय. त्याआधी चक्रीय चौकोन म्हणजे काय पाहूया. चक्रीय चौकोन आधी बघूया. साधारणतः 2 आकृत्या आपण विचारात घेऊया. एक वर्तुळ इथे एक चौकोन काढला मी. चौकोन PQRS आणि समजा चौकोन ABCD. तर या चौकोनामध्ये हा पहिला चौकोन चक्रीय चौकोन नाही, मात्र दुसरा आकृतीमधला चौकोन हा चक्रीय चौकोन आहे. मग पहिल्या आणि दुसऱ्यांचं निरीक्षण केलं तर या ज्या चौकोनाचे 4 शिरोबिंदू आहेत ते एकाच वर्तुळावर नाहीत किंवा एका वर्तुळावर सामावलेले नाहीत. मात्र इथला जो चौकोन ABCD आहे तर याचे 4ही बिंदू एकाच वर्तुळावर आहेत. एकाच म्हणजेच 4 शिरोबिंदूंना चौकोनाच्या 4 शिरोबिंदूंना सामावणारे जर एकच वर्तुळ असेल तर त्या चौकोनाला चक्रीय चौकोन असे म्हणतात आणि त्या बिंदूंना चक्रीय बिंदू म्हणतात. ABCD हे काय झाले चक्रीय बिंदू. आणि मग या चक्रीय चौकोनाच्या संकल्पनेचा वापर करून आपल्याला चक्रीय चौकोनाच्या संदर्भातलं प्रमेय पाहायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला सिद्धतेसाठी पुस्तकामध्ये फक्त गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. कृतीयुक्त दिलेला आहे. तर हा चक्रीय चौकोन आहे आणि प्रमेय काय आहे तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन जे नाव आपण देऊ ते. आता यातले सम्मुख कोन A चा सम्मुख कोन कोणता असणार आहे C आणि B चा सम्मुख कोन D. मग हे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच माप कोन A अधिक माप कोन C बरोबर 180 अंश आणि दुसरा माप कोन B अधिक माप कोन D बरोबर 180 अंश असं सिद्ध करायचे. त्यातल्या एकाची सिद्धता आपण सिद्ध केली तर एक जोडी जर पूरक असेल तर उरलेली पूरक असतेच. कारण 4ही कोणांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. त्यातले या दोन्हींची बेरीज 180 असेल तर B आणि D ची पण 180 अंश असते. आणि त्या प्रमेयाचा आपल्याला सिद्धता लिहिण्यासाठी गाळलेल्या जागांचा वापर करायचा आहे. बघूया आता काय म्हटले बघा.
प्रमेय चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात हे आपल्याला सिद्ध करायचे। या आकृतीमध्ये पुस्तकातलीच ही आकृती आहे घेतलेली आपण। तर बघा चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे। मग पक्षामध्ये काय येणार आहे? हा चक्रीय चौकोन आहे तर काय येणार आहे? चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे। आता B अधिक D कोन B अधिक कोन D बरोबर काय घ्यायचे साध्यामध्ये? कारण आपलं प्रमेय काय आहे? चक्रीय चौकोन हे पक्षामध्ये आणि सम्मुख कोन कसे दाखवायचे? पूरक। पूरक म्हणजेच कोणांच्या मापांची बेरीज 180। मग कोन B अधिक कोन D बरोबर काय येणार आहे? इथं 180 अंश आणि दुसरी जोडी आता B आणि D आहे तशीच इथं कोन C दिलाय म्हणजे इथं किती असला पाहिजे? कोन A। म्हणून दुसरी इथली गाळलेली जागा कोन A अधिक कोन C बरोबर 180 अंश। बघा हे C आहे इथं बरोबर 180 अंश। आता सिद्धता लिहितोय आपण। ADC हा अंतर्लिखित कोन बघा कोन ADC हा अंतर्लिखित कोन असून त्याने ABC हा अंतरखंडित केलेला कंस आहे। मग आपल्याला अंतर्लिखित कोनाचं प्रमेय काय आहे? अंतर्लिखित कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते आणि म्हणून कोन ADC बरोबर 1/2 माप कंस काय येणार आहे? ABC हे विधान 1 बघा कोन ADC बरोबर माप कंस ABC। तसेच आता जसा कोन ADC आहे तसाच कोन ABC बघा सम्मुख कोणांचा आपण विचार करतोय मध्येच हा नाही घ्यायचा तर हा D घेतला त्याच्या वेळेस विचारात काय घेऊया आपण P। मग तसेच कोन ABC हा अंतर्लिखित कोन असून त्याने अंतरखंडित केलेला कंस कोणता आहे? ADC। आता म्हणून काय येणार आहे? कोन ABC बरोबर 1/2 माप कंस ADC। आता विधान 1 आणि 2 ची काय केलेली आहे? बेरीज केलेली आहे इथं। मग कोन विधान 1 काय आहे? ADC अधिक काय येणार आहे? कोन हे दुसरं विधान बघा हे पहिलं हे दुसरं यांची बेरीज करतोय म्हणजे इथं काय येणार आहे? कोन ABC बरोबर आता पहिल्याचं ADCचं काय किंमत आहे? 1 माप कंस कंस थोडक्यात लिहूया काय आहे? ABC ही पहिली गाळलेली जागा अधिक 1 माप कंस ADC या दोन विधानांच्या बेरजा केल्या बघा हे विधान आणि हे विधान दुसरं। मग डाव्या बाजूंच्या बेरजा केल्या। आता उजव्या बाजूंच्या ह्या बेरजा लिहिलेल्या आहेत। आता आकृतीमध्ये पाहिलं तर आपल्याला इथे 1/2 आहे आणि इथे 1/2 आहे म्हणून 1/2 काय घेतलेला आहे? कॉमन घेतलाय आणि कंसाच्या बाहेर आहे हा 1/2 आणि हात काय राहते? मग माप कंस ABC बघा माप कंस ABC अधिक माप कंस ADC। आता कंसातलं बघा माप कंस ABC अधिक माप कंस ADC म्हणजे पूर्ण वर्तुळ तयार झाले आणि या आतल्या कंसाच्या मापांची बेरीज किती घेतली? 360 आणि मग 2 न भाग लावल्यानंतर इथे किती झाले? 180 अंश। आणि मग त्याचप्रमाणे तुम्ही इथं काय सिद्ध केले? ADC म्हणजेच कोन D ABC म्हणजेच कोन B बरोबर 180 अंश। B आणि D ची बेरीज 180 त्याचप्रमाणे कोन A अधिक कोन C बरोबर सुद्धा 180 अंश। आणि अशा प्रकारे या सिद्धतेमधले आपल्याला रिकाम्या जागा भरता येतील आणि प्रमेय काय आहे? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात। यानंतर चक्रीय चौकोनाच्या याच प्रमेयाचं उपप्रमेय आहे। चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचं काय? चक्रीय चौकोन उपप्रमेय प्रमेयाचं उपप्रमेय चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचे उपप्रमेय।
आता जसं आपण आंतरलिखित कोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय पाहिलं होतं की ज्याच्यामध्ये त्या प्रमेयाचा वापर करूनच आपण त्या उपप्रमेयापर्यंत पोहोचत होतो की आंतरलिखित कोनामध्ये आपण पाहिलं होतं एकाच कंसातील आंतरलिखित कोन एकरूप असतात आणि अर्धवर्तुळातील आंतरलिखित केलेला कोन काटकोन असतो. ही जशी उपप्रमेय पाहिली होती तसं चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचं उपप्रमेय ज्याच्यामध्ये चक्रीय चौकोनाचं प्रमेय वापरायचं आहे. चक्रीय चौकोनाचं प्रमेय काय आहे तर चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात आणि याचाच उपयोग करून उपप्रमेय काय आहे बघा. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी कसा असतो एकरूप असतो. बघा या उपप्रमेयाची पण आपण सिद्धता लिहिणार आहोत. पहिल्यांदा आकृतीचा विचार करूया. चौकोन आता पक्षामध्ये काय घ्यायचं आहे आपल्याला चक्रीय चौकोन. आता चक्रीय चौकोन घेऊया आधी. आता चक्रीय चौकोन म्हटलं की काय असणार आहे तर ज्याचे चारही शिरोबिंदू हे कसे असले पाहिजेत वर्तुळावर. मग चौकोन कसा घ्या बघा ए बी सी डी हा चक्रीय चौकोन आहे. आता त्याचा बाह्य कोन आपल्याला विचारात घ्यायचा आहे म्हणून बाह्य कोन काढूया. एक बाह्य कोन म्हणजे काय जसा त्रिकोणाचा बाह्य कोन की जो कोन त्रिकोणाच्या कोनाशी रेषीय जोडी करतो त्याला म्हणतो आपण त्रिकोणाचा बाह्य कोन. तसंच इथं चौकोनाचा बाह्य कोन म्हणजे जो कोन चौकोनाच्या कोनाशी रेषीय जोडी करतो. आता इथं हा जसा आहे तसं हे भुजा वाढवली तर हा सुद्धा त्रिकोणाचे जसे एका शिरोबिंदूजवळ दोन बाह्य कोन असतात तसंच इथं सुद्धा दोन असतात. पण आपण या प्रमेयासाठी फक्त एका बाह्य कोनाचा विचार करतोय. एकाची सिद्धता लिहिली तर त्यावरून सगळ्यांसाठी ते लागू होणार आहे. आणि CBE हा काय घेऊया आपण बाह्य कोन घेऊया. आता पक्ष काय येणार आहे चौकोन ABCD कसला चौकोन आहे चक्रीय चौकोन. नंतर कोन CBE काय म्हणूया बाह्य कोन थोडक्यात लिहूया. आणि आता साध्य साध्य काय बघा चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन म्हणजे CBE हा कसा त्याच्या संलग्न कोनात त्याचा संलग्न कोन कोणता झाला ABC. संलग्न कोनाचा सम्मुख कोन कोणता झाला बघा कोन ABC चा सम्मुख कोन D आणि या कोनाशी एकरूप दाखवायचा आहे. म्हणजे थोडक्यात कोन B म्हणजे CBE आणि कोन D म्हणजे ADE हे कसे दाखवायचे आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. म्हणजे साध्य कोन CBE एकरूप कोन ADC. सिद्धता बघा हे चक्रीय चौकोनाचं उपप्रमेय झालेला आहे आपण लिहितोय. म्हणजेच इथं उपप्रमेयांचा आपल्याला वापर करायचा आहे. आता पहिलं विधान आता जे तुम्हाला माहिती आहे ते बघूया. सिद्धता पहिलं विधान. आता चौकोन ABCD कसा आहे चक्रीय चौकोन किंवा कुठूनही सुरुवात करा. आता बघा कोन चौकोन ABCD चक्रीय
चौकोन. कशावरून? पक्ष. मग आत्ताच आपण चक्रीय चौकोनाचं प्रमेय पाहिले आणि त्याचं हे उपप्रमेय म्हणजे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा आपल्याला वापर करणारच आहोत आपण. मग आता चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन, पण आपल्या साध्याकडे पाहिजे तर हा कोन आणि आपल्याला इथला दाखवायचा आहे म्हणजे त्या कोनाशी संबंधितच जोडी घेऊया. दोन्ही सम्मुख कोनांच्या दोन्ही जोड्या पूरक असतात, पण आपल्याला लागणार आहे तीच घेऊया. काय म्हणूया? कोन ADC अधिक कोन ABC बरोबर 180 अंश. कशावरून? विधान 1 वरून प्रमेय, चक्रीय चौकोनाचं प्रमेय. आता अजून आकृतीचं निरीक्षण केलं तर बघा, कोन ABC अधिक कोन CBE काय आहे? ABC अधिक CBE हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि त्यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते आणि म्हणून रेषीय जोडीतील कोन. तर विधान 1 आणि 2 आणि 3चं तुम्ही निरीक्षण केलं तर उजव्या बाजू सारख्या आहेत आणि म्हणून डाव्या बाजू सारख्या ADC अधिक कोन ABC बरोबर कोन ABC अधिक कोन CBE. कारण काय सांगता येईल? विधान 2 व 3 वरून. आता कोन ABC कॅन्सल होईल. काय राहतंय? कोन ADC बरोबर कोन CBE आणि म्हणून मग माप समान आहेत म्हणजेच कोन CBE एकरूप कोन ADC. तर अशा प्रकारे चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाच्या उपप्रमेयाची आपण सिद्धता लिहिलेली आहे. आता जसं चक्रीय चौकोनाचं जे प्रमेय आहे त्याचाही आपल्याला जे व्यत्यास आहे त्याचा विचार करूया, चर्चा करूया फक्त. त्याची सिद्धता तुम्हाला लिहिता आली पाहिजे. आपल्याला पुस्तकामध्ये सिद्धता दिलेली नाही पण लिहिता येते. आपण थोडक्यात त्याची चर्चा करूया. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयाचा व्यत्यास. आता बघा, आपण काय पाहिलंय तर चक्रीय चौकोन असेल, प्रमेय काय सांगतं तर जर चौकोन चक्रीय चौकोन असेल तर सम्मुख कोन पूरक. आता याचा व्यत्यास काय असणार आहे? जर बघा त्याचा व्यत्यास हे प्रमेय झालं आणि आता त्याचा व्यत्यास काय असणार आहे? मग जर एखाद्या चौकोनामध्ये चौकोनाचे समजा सम्मुख कोन कसे असतील? पूरक असतील तर तो चौकोन आपल्याला कसा दाखवायचा आहे? चक्रीय. तो चौकोन कसा दाखवायचा आहे? चक्रीय चौकोन. चक्रीय चौकोन म्हणजेच सर्व शिरोबिंदूतून जाणारा एकच वर्तुळ. मग चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात तर त्याचा व्यत्यास काय असणार आहे? जर एखाद्या चौकोनाचे चारही बिंदू चक्रीय असतील तर, किंवा जर एखादा चौकोन बघा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात तर त्याचा व्यत्यास काय पाहणार आहे आपण? जर एखाद्या चौकोनामध्ये सम्मुख कोन पूरक असतील तर तो कसा दाखवायचा आहे आपल्याला? चक्रीय. चक्रीय दाखवायचा आहे म्हणजेच त्याचे चारही बिंदू वर्तुळावर दाखवायचे. आणि मग ही जी सिद्धता आहे ती आपल्याला अप्रत्यक्ष पद्धतीने लिहिता येते. अप्रत्यक्ष पद्धत. आता अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय करतो आपण तर तुमचं हे साध्य असणार आहे. आपण फक्त याची चर्चा करूया. चक्रीय चौकोन आहे हे काय असणार आहे? साध्य आणि हे असणार आहे पक्ष. मग अप्रत्यक्ष पद्धतीमध्ये काय करायचं सुरुवात तर की जो चौकोन दिलेला आहे आपल्याला की ज्याचे सम्मुख कोन पूरक दिलेत, एखाद्या आकृतीचा विचार करूया म्हणजे तुम्हाला इथे चर्चा लगेच कळेल.
आता तो साध्यामध्येच आपल्याला पूरक घेता येणार नाही, आपण फक्त चौकोन म्हणूया. कशी आकृती घेऊया. आणि याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे समजा, तर ए अधिक कोण बी किंवा कोण ए अधिक कोण सी बरोबर काय दिलेलं आहे 180 अंश. आणि समजा कोण बी अधिक डी सुद्धा किती दिले 180 अंश. समकोन पूरक आहेत. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे, तर हा चक्रीय चौकोन आहे. तर सुरुवातच कशी करायची की अप्रत्यक्ष पद्धत, म्हणजे समजा हा चक्रीय चौकोन नाही. आता चक्रीय चौकोन नाही याचाच अर्थ काय असला पाहिजे, तर एक बिंदू जो आहे तो बाहेर असला पाहिजे. बघा, चक्रीय चौकोन नाही आपण म्हणतोय. थोडक्यात चर्चा घेऊया आपण याची. आता चक्रीय चौकोन नाही याचा अर्थ हा सी बिंदू समजा बाहेर आहे. मग आपल्याला सी बिंदू बाहेर असेल तर हीच आकृती आपल्याला अशी काढता येतील. बघा, चक्रीय चौकोन नाही म्हणजेच तो बिंदू एक बाहेर असला पाहिजे. ए बी सी आणि डी. आता सी डी जोडताना आणि हे आपण इथं एक जादा बिंदू घेतला ई. बघा, चक्रीय नाही म्हटलं, मग नसेल चक्रीय तर तो वर्तुळाच्या बाहेर असला पाहिजे. आता आपण हे डी आणि सी जोडताना तो वर्तुळाला ई मध्ये छेदतोय. बी जोडला आपण तर इथं आपल्याला लगेच लक्षात येईल की आपण काय म्हटलंय की ए अधिक सी. बघा, हे पक्षामध्ये तर दिलंय पूरक. ए अधिक कोण सी बरोबर 180 अंश. आता मात्र हा चौकोन तर कसा मिळाला तुम्हाला, हे पक्ष दिले. आता ए बी ई डी हा कसा दिसतोय, चक्रीय चौकोन. म्हणजे कोण ए अधिक कोण ई सुद्धा किती मिळालं तुम्हाला 180 अंश. कारण चक्रीय चौकोनाचं प्रमेय आपण वापरू शकतो. झालंय आपलं. ए बी ई डी हा चक्रीय चौकोन आहे म्हणून प्रमेयानुसार. मग विधान एक याचा जर विचार केला तर डाव्या बाजू बरोबर उजवी आहेत. आणि मग इथं तुम्हाला ए ला ए गेल्यानंतर कोण सी बरोबर कोण ई मिळते. बघा, कोण सी आणि कोण ई सारखा मिळतोय. पण आपण जर इथं निरीक्षण केलं तर हा आहे बाह्य कोण. त्रिकोणाचा हा बाह्य कोण आहे आणि बाह्य कोण त्याच्या दूरस्थ आंतरकोणापेक्षा मोठा असतो. म्हणजे इथं कोण ई ग्रेटर दॅन कोण सी. मग या दोन्ही विधानांचा विचार केला तर एकदा आपण म्हणतोय कोण बरोबर आहे, ते एकदा म्हणतोय एक कोण दुसऱ्यापेक्षा मोठा आहे. आणि ही दोन्ही विधानं कशी आहेत, विसंगत आहेत. आणि हे विसंगत कशामुळे आलं, तर आपण जे म्हणलं की हा चक्रीय चौकोन नाही त्याच्यामुळं. आणि म्हणून मग हा चक्रीय चौकोन जर समकोन पूरक असतील तर चक्रीय चौकोन असतात. आता ही सिद्धता आपल्याला दिलेली नाही, फक्त आपण त्याच्यावर विचार करायचा आहे. तरी बघा, व्यत्यास काय सांगतो, जर समकोन पूरक असतील तर चक्रीय चौकोन. मग ही अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता लिहायची. मग काय करायचंय, तर जे साध्य आहे ते आपण चुकीचं मानतो. म्हणजे साध्य काय, चक्रीय चौकोन आहे हे सिद्ध करा. सुरुवात काय केली आपण, चक्रीय चौकोन नाही. समजा ABCD घेतला. चक्रीय चौकोन नसेल तर एखादा, तर मग त्यातला एक बिंदू कसा दाखवला आपण बाहेर, हा सी बिंदू. आणि जर चौकोन बाकीचं सी आणि डी जोडताना आपल्याला हा इथं मध्ये ई बिंदू मिळालेला आहे, बी जोडला पण, तर इथं बघा की चक्रीय चौकोन नाही म्हटलंय, पण पक्षामध्ये तर आपण काय दिले, ए अधिक सी. पक्षामधलं तर खरं घ्यायचंच आपल्याला. मग ए अधिक सी 180 आहे. परत हा इथं चक्रीय चौकोन नवीन तयार झालेला आहे, त्याचे सम्मुख कोण आपण पूरक घेतले. उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या घेताना आपल्याला ए बरोबर सी बरोबर काय मिळालं, ई. पण इथं निरीक्षण केलं तर ई हा बाह्य कोण आहे. मग बाह्य कोण हा दूरस्थ आंतरकोणापेक्षा मोठा असतो. म्हणजे ही दोन्ही विधानं आपल्याला विसंगत मिळाली. एकदा आपण म्हणतोय की सी बरोबर ई आणि एकदा म्हणतोय आपण सी हा ई पेक्षा लहान आहे. आणि ही विसंगत विधानं कशामुळे आली, तर जे तुम्ही मांडलं आहे त्याच्यामुळं. आणि म्हणून चक्रीय चौकोन चे सम्मुख कोण पूरक असतील तर तो चक्रीय चौकोन असतोच. आता याच्यानंतर यातला एक शेवटचा भाग आपण बघणार आहोत. अगदी तसाच आहे की रेषेवरील कोणते दोन बिंदू घ्यायचे
रेषेवरील कोणते दोन बिंदू घेतले आणि जर त्या दोन बिंदूशी रेषा घेतली बघा, रेषेवरचे हे कोणते दोन बिंदू घेतले मी, ए आणि बी, आणि रेषेच्या एकाच अंगाकडे दोन बिंदू घेतले, समजा सी आणि डी, किंवा हा सी म्हणा, हा डी म्हणा, आणि यांच्याशी जर एकरूप कोन अंतरित होत असतील तर ते चारही बिंदू एकाच वर्तुळावर असतात हे आपल्याला सिद्ध करायचे। बघा, हे जे कोन आहेत ते एकरूप अंतरित होत असतील तर हे चारही बिंदू आपल्याला एकाच वर्तुळावर असतात, किंवा हे चारही बिंदू चक्रीय आहेत हे आपल्याला गुणधर्म दिलेला आहे। आता बघा, हा कोन आणि हा कोन एकरूप आहे तर आपल्याला ए बी सी डी हे चक्रीय बिंदू आहेत असं म्हणायचे। तशीच अप्रत्यक्ष पद्धतीने ही सिद्धता केल्यास तुम्हाला आता करून दाखवली तशीच करायची आहे की समजा चक्रीय नाहीत, म्हणजे इथं पक्षामध्ये काय दिलेले आहे तुम्हाला, तर कोन ए डी सी बरोबर कोन ए सी बी, ए डी सी बरोबर ए सी बी, आणि साध्य काय करायचे तर ए बी सी डी चक्रीय बिंदू म्हणजेच एकाच वर्तुळावर आहेत। मग आता इथे सुद्धा तुम्ही अप्रत्यक्ष पद्धतीने सिद्धता लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे की ज्याच्यामध्ये अप्रत्यक्ष पद्धतीने लिहिताना चक्रीय नाहीत, मग चक्रीय नाहीत म्हटलं की ते वर्तुळाच्या बाहेर एक बिंदू दाखवायचा आहे। समजा बघा, मगासारखीच आकृती आहे ती सिद्धता तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे की समजा हे चार बिंदू पैकी तीनच वर्तुळावर आहेत आणि हा वर्तुळाच्या बाहेर आहे, मग मगासारखीच रचना करून सिद्धता विसंगत विधान आपल्याला मिळवायची आहे। ती सिद्धता तशीच येणार आहे, सी आणि डी जोडवायचा, तशीच सुरुवात करणार आहे की समजा चक्रीय नाहीत म्हटल्यानंतर तो वर्तुळाच्या बाहेर असला पाहिजे, मग बाहेर असेल तर ते जोडताना इथं ई बिंदू मिळाला, मग मगाच सारखंच आहे कोन ए अधिक ई बरोबर 180, पण पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला तर डी बरोबर सी दिलेला आहे आणि त्याच्यावरून मग तुम्ही विसंगत विधान आपण मिळवणार आहोत। तर त्या पद्धतीची सिद्धता तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। आजच्या झालेल्या प्रमेयांचा उपप्रमेयांचा वापर करून आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला याच्यावर आधारित सराव संच सोडवायचा आहे। धन्यवाद।